सर्व BATYच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या तासाला आपल्याला आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे पाहायची आहेत. यापूर्वीच्या तासाला आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय, नियोजनाची आवश्यकता ही पाहिली होती की आपण पाहतो की आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन किंवा देशाचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालावेत व विशिष्ट उद्दिष्ट गाठता यावे या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाला नियोजन म्हणता येईल. देशाचा जलद गतीने व संतुलित आर्थिक विकास घडून यावा, साधनसामग्रीचा महत्तम उपयोग घडून यावा आणि पूर्वनियोजित उद्दिष्टे ठराविक मुदतीत साध्य करता यावीत याकरिता विभिन्न पातळ्यावर करण्यात आलेल्या पद्धतशीर प्रयत्नांना आर्थिक नियोजन म्हणता येईल. आर्थिक नियोजन हे साध्य नसून साधन आहे. भारताच्या नियोजन मंडळाने आर्थिक नियोजनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे. पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील साधनांना संघटित करून त्यांचा महत्तम लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबिण्यात येणारी पद्धती म्हणजे नियोजन होय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नियोजनाची व्याख्या ही पाहिलेली आहे. त्याचबरोबर नियोजनाच्या आवश्यकतेच्या अनुषंगाने बरीच मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की आपण पाहतो की देशात मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठेचं विनियमन करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर मुक्त अर्थव्यवस्थेत आपण पाहतो की ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढवण्याच्या अनुषंगाने कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राच्या नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर आपण पाहतो की मानव विकासाच्या दृष्टिकोनातून नियोजनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर देशातील दारिद्र्य कमी करण्यासाठी, बेकारी कमी करण्यासाठी किंवा रोजगार निर्माण करण्यासाठी, देशाचा संतुलित विकास करण्यासाठी, देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, देशातील खाजगी उद्योजकांमधील गळेकापूस स्पर्धेवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा मक्तेदारीवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. आपण पाहतो की देशातील जी उत्पादनाची साधनं आहेत त्यांची जुळवाजुळव करून त्याचा पर्याप्त वापर करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण नियोजनाच्या आवश्यकतेची आवश्यकता आपण पाहिलेली आहे. तर आजच्या तासाला आपल्याला आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे या ठिकाणी पाहायची आहेत. उद्दिष्टांचं वर्गीकरण मुख्य 3 भागात केलेलं आहे. त्यामध्ये पहिलं राजनैतिक उद्दिष्टे. आपण पाहतो की देशाचं सर्वात महत्त्वाचं नियोजनाचा पार्ट ज्याच्यावर अवलंबून असतो ते म्हणजे आपलं शासन. एखाद्या देशाला स्थिर शासन कसं मिळेल या बाबतीतलं नियोजन महत्त्वाचं असतं. प्रत्येक राष्ट्र आपण पाहतो की शासनाचं नियोजन हे स्वतंत्र असतं. एखाद्या पक्षाचं सरकार स्थापन झालं की त्यांचं त्या अनुषंगाने नियोजन केलं जातं आणि त्यांना जर पूर्ण कालावधी मिळाला तर देशाच्या विकासाला ती अनुकूल परिस्थिती असते. त्या अनुषंगाने त्यांना दीर्घकालीन काही निर्णय घेता येतात, धोरणात्मक निर्णय घेता येतात. त्यामुळे आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरील किंवा संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत किंवा एकंदरीत देशाच्या नियोजनाच्या बाबतीत जे निर्णय घेणे आवश्यक असतात त्यासाठी त्यांना योग्य असा कालावधी जर मिळाला तर आपण पाहतो की तशा प्रकारे त्यातून देशाला अनुकूल अशी विकासाला संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. सरकारमध्ये जर वारंवार स्थित्यंतरे झाली तर आपण पाहतो की देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते किंवा विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं की राजकीय स्थैर्य निर्माण करणे हे महत्त्वाचं एक वैशिष्ट्य किंवा अशा प्रकारचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिक उद्दिष्टे. आपण पाहूया. पहिलं राजनैतिक उद्दिष्टे पाहिली, आता दुसरी आर्थिक उद्दिष्टे, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज. यामध्ये 7-8 मुद्द्यांचा समावेश आहे की शासनाला
आर्थिक नियोजन करावं लागतं. यामध्ये विशेषतः पहिला मुद्दा आहे महत्तम उत्पादन. आपण पाहतो की प्रोफेसर मीडच्या मते आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात महत्तम वाढ करणे. उत्पादनात वाढ झाली तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास होत असतो. उत्पादनात वाढ झाल्यास लोकांचे उत्पन्न वाढेल, परिणामतः त्यांचा उपभोग वाढेल आणि आर्थिक कल्याणात भर पडेल. महत्तम उत्पादनासाठी शासन नियोजनाच्या माध्यमातून खालील गोष्टी करत असतं. त्यामध्ये 1. उत्पादन साधनांचे विवेकपूर्ण व शास्त्रीय पद्धतीने वितरण करणे. 2. प्रगत तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर करणे. 3. अर्थव्यवस्थेच्या निरनिराळ्या क्षेत्रातील अनुचित स्पर्धा समाप्त करणे. 4. औद्योगिक संघर्ष समाप्त करून मालक आणि मजूर यांच्यातील औद्योगिक संबंध सुधारणे. त्यानंतरचा क्रमांक आहे विशाल प्रमाणात उत्पादन करणे, तसेच एकाधिकार प्रवृत्तीला आळा घालणे. त्यानंतर देशात जे उद्योग नव्याने निर्माण झाले आहेत अशा उद्योगांना, शिशु उद्योगांना संरक्षण देणे. देशातील उत्पादन संस्थांनी विवेकीकरण तसेच विशेषीकरण, ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणूया, पद्धतीचा अवलंब केला पाहिजे आणि त्याचबरोबर देशात आर्थिक स्थैर्य कायम टिकविणे. तर हे सर्वात महत्त्वाचे उद्देश यामध्ये आर्थिक उद्दिष्टांमध्ये महत्तम उत्पादनाच्या अनुषंगाने शासन नियोजनाच्या माध्यमातून घेत असतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला एक अनुकूल वातावरण देशामध्ये तयार होत असतं. त्यानंतर दुसरा आर्थिक उद्दिष्टांचा दुसरा मुद्दा आहे देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण करणे. हे एक नियोजनाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं की आतापर्यंतच्या ज्या योजना आपण पाहतो, पंचवार्षिक योजना देशामध्ये कार्यान्वित झाल्या. आतापर्यंत साधारणपणे देशामध्ये 12 पंचवार्षिक योजना आणि काही 1 वर्षीय योजना आपल्या देशामध्ये राबवल्या गेल्या आणि त्यातून नियोजनाच्या माध्यमातून भारताचा जलद आणि सर्वसमावेशक असा विकास, संतुलित विकास करण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून झालेला आपल्याला दिसून येतो. या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एक उद्दिष्ट ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये देशामध्ये पूर्ण रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. आपण पाहतो की कुठल्याही देशाला बेकारी ही परवडत नाही किंवा देशाच्या विकासामध्ये बेकारी अडथळा निर्माण करते. म्हणून देशाचा जर विकास करायचा असेल तर सुशिक्षित अशिक्षित लोकांचा सहभाग, त्यांच्यामध्ये उपयोगिता निर्माण करणे, त्यांच्या क्षमतेचा उपयोग राष्ट्रविकासासाठी करणे. तर हे नियोजनामध्ये हा नियोजनाचा पार्ट असतो. त्यामुळे रोजगार हा महत्त्वाचा भाग असतो. आपण पाहतो की देशामध्ये जर आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं असेल तर रोजगार निर्माण होणं आवश्यक आहे, कारण रोजगाराशिवाय मागणी येऊ शकत नाही. रोजगारातून लोकांचं उत्पन्न वाढतं, उत्पन्न वाढत लोकांचा उपभोग वाढतो, मागणी वाढते, मागणी वाढली की उत्पादकांना नफा मिळतो आणि नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीतून देशामध्ये भांडवल उभारणी होते, उद्योग उभारणी होते आणि पुन्हा रोजगार प्राप्त होतो. अशा प्रकारे देशामध्ये तेजीची अवस्था किंवा विकासाची अवस्था या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून निर्माण होत असते आणि म्हणून पूर्ण रोजगार देशामध्ये निर्माण करणे हे एक आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. लॉर्ड केन्सच्या मते आर्थिक विकासात रोजगारीच्या पातळीला सर्वाधिक महत्त्व असते. काही अर्थतज्ज्ञांच्या मते आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे 2 पर्यायाची ही शब्द आहेत. रोजगारीची पातळी वाढत गेली म्हणजे देशाचा विकास होऊ लागतो. तेव्हा नियोजनाचा मुख्य हेतू आर्थिक विकास हा असतो, म्हणजेच पर्यायाने पूर्ण रोजगार निर्माण करण्याचा असतो. त्यामुळे भारताच्या नियोजनामध्ये रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. आर्थिक उद्दिष्टांमध्ये तिसरं उद्दिष्ट आहे संतुलित विकास, बॅलन्स्ड ग्रोथ, ज्याला आपण म्हणूया की आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात भारताचं क्षेत्र विस्तृत आहे आणि आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती ही विषम आहे आणि त्यामुळे असमतोल असा विकास देशामध्ये घडून येतो. कारण आपण पाहतो की काही उद्योग निर्माण करण्यामध्ये हवामान किंवा तशा प्रकारचं वातावरणाचाही परिणाम होत असतो आणि त्यामुळे असंतुलित विकास किंवा
खाजगी क्षेत्राकडून तशा प्रकारचे त्या ठिकाणी उद्योग उभे राहत नाहीत. मग त्या ठिकाणी स्वतः सरकार पुढे येतं आणि तशा प्रकारची गुंतवणूक करून उद्योग उभारून त्या ठिकाणी संतुलित विकास करण्याचा, त्या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्याचा, त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तिथल्या लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत असतात. आणि म्हणून आपण पाहतो की भारताच्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं हे उद्दिष्ट राहिलेलं की देशाचा संतुलित विकास करणे. आपण पाहतो की एखादा प्रदेश जर मागासलेला राहिला तर तिथे अस्थिरता निर्माण होते आणि अशा प्रकारची अस्थिरता राष्ट्राच्या विकासाला पूरक ठरत नाही आणि म्हणून तशा प्रकारचं वातावरण देशात निर्माण होऊ नये म्हणून आपण पाहतो की राष्ट्राकडून किंवा शासनाकडून आर्थिक नियोजन करत असताना प्रत्येक प्रदेशाला किंवा घटकाला किंवा राज्याला संतुलित कसं ठेवता येईल, तशा प्रकारची तरतूद कशी करता येईल, तशा प्रकारचे उद्योग आणि विकासाच्या संधी कशा निर्माण करता येईल यासाठीचं नियोजन यामध्ये केलं जातं असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं आर्थिक उद्दिष्ट आहे विकासाचा दर वाढविणे. आपण पाहतो की सर्वसाधारणपणे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 9% विकास दराचं टार्गेट आपण पाहतो ठेवलेलं होतं आणि त्यानुसार मग गुंतवणूक करावी लागते. तशा प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान, श्रम विभागणीचा वापर, विदेशी भांडवल, विदेशी गुंतवणूक, तशा प्रकारचं शैक्षणिक बदल, कौशल्ययुक्त शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल जर देशामध्ये झाल्या, बँकिंग सिस्टीममध्ये आधुनिकीकरण आणणे, त्याचबरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, देशाचा विकास या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो. विकास दर वाढवायचा असेल तर बाजारपेठ विस्तृत झाली पाहिजे, बाजारपेठेचा विस्तार झाला पाहिजे, बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आली पाहिजे, तरच देशाचा आर्थिक व्यवहार वाढेल, आर्थिक उलाढाल वाढेल आणि आर्थिक उलाढाल वाढली तर राष्ट्राच्या GDPत वाढ होते, म्हणजे देशाचा विकास दर वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अनुषंगाने नियोजनामध्ये भर दिला जातो किंवा तशा प्रकारचं नियोजनाचे एक उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार गव्हर्नमेंट प्रयत्न करत असतं. त्यानंतरचं आर्थिक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की आर्थिक समानता, इकॉनॉमिक इक्वॅलिटी देशामध्ये निर्माण करण्याचं कार्य नियोजनाच्या माध्यमातून शासकीय पातळीवर झालेलं आपल्याला दिसून येतं. सर्वसाधारणपणे कोणत्याही देशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणामध्ये विषमता आढळून येते. भूमी, भांडवल आणि संघटन ही साधने भांडवलदार किंवा धनिक वर्ग यांच्या मालकीची असतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यांना मिळत असतो. याउलट श्रमिकांना मजुरीच्या स्वरूपात लहान हिस्सा प्राप्त होतो आणि त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते. समाजामध्ये संपत्तीचे वितरण विषम स्वरूपात असते. वारसा हक्कामुळे श्रीमंताची संपत्ती त्यांच्या मुलाबाळांना मिळते आणि त्यामुळे विषमता टिकून राहते. प्रोफेसर आर्थर लेविसच्या मते संपत्तीचे असमान वाटप आणि कार्यक्षमतेत भिन्नता यामुळे सर्वांनाच विकासासाठी समान संधी मिळत नाही. तात्पर्य नियोजनाद्वारे आर्थिक विषमता दूर करून आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शासनाकडून या माध्यमातून होत असतो. त्यानंतरचं आर्थिक उद्दिष्ट आहे आर्थिक स्थैर्य. देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आपण पाहतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून किंवा खाजगी उद्योजकाकडून अतिरेकी नफा मिळावा म्हणून त्यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाची स्पर्धा होते आणि त्यामध्ये आपण पाहतो की किमती वाढवून दिल्या जातात. त्यानंतर आपण पाहतो वजन आणि मापामध्ये फसवणूक केल्या जाते आणि मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जातो. किंमत वाढ ही कुठल्याही देशाला परवडत नाही. अतिरेकी किंमत वाढ ही कुठल्याही देशाला परवडत नाही. ती देशाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण करते. मग भांडवलदार वर्गाकडून किंवा खाजगी क्षेत्राकडून अशा प्रकारचं चुकीच्या पद्धतीने आर्थिक व्यवहार होऊ नयेत म्हणून शासन नियोजनाच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की यातून तेजीमंदीचे चक्र येत असतात आणि या तेजीमंदीच्या चक्रावरील उपाययोजना शासन मौद्रिक धोरण आणि आपल्या वित्तीय धोरणाच्या माध्यमातून करत असतं आणि त्यावर आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत किंमत स्थिरता कशी राहील यासाठी नियोजनामध्ये विशेष लक्ष दिले जातं असं आपल्याला म्हणता येईल.
त्यानंतरचं आर्थिक वैशिष्ट्य आहे देशाला आत्मनिर्भर बनविणे. आपण पाहतो की स्वावलंबन हे फार महत्त्वाचं असतं, नाहीतर आपण पाहतो परावलंबी अर्थव्यवस्था कधी विकसित होत नाही. आणि म्हणून देशाला आत्मनिर्भर बनवणे. आता आपण तर पाहतो की मोदी गव्हर्नमेंटने आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी 1,20,00,000 रुपयाचं आपण पाहतो की पॅकेज जाहीर केलेलं आहे. आणि यामध्ये कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, या सर्व उद्योगांना मोठ्या फार प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने किंवा तशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासनाने योजना आणलेल्या आहेत. आणि देशातील लोकांना आव्हान केलेलं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या देशात निर्माण झाली पाहिजे. आपण पाहतो की आयातीच्या माध्यमातून विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च होतं आणि आपला आंतरराष्ट्रीय व्यापार हा तुटीचा बनतो. तुटीचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या विकासात अडथळे निर्माण करतो. म्हणून अधिकचा आंतरराष्ट्रीय व्यापार कसा होईल त्यासाठी आत्मनिर्भरता निर्माण होणे गरजेचं आहे. आपल्या देशातच आयातीला पर्यायीकरण निर्माण केलं पाहिजे. या अनुषंगाने देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये विशेष लक्ष दिलं जातं किंवा तशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून देशातील उद्योजकांना, देशातील लोकांना प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्याकडून तशा प्रकारे वस्तू निर्मिती करून घेण्याचं किंवा तशा प्रकारचं कार्य किंवा नियोजन गव्हर्नमेंटच्या पातळीवर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर महत्तम सामाजिक कल्याण हे एक आर्थिक उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं की आपण पाहतो की सामाजिक कल्याण हे महत्त्वाचं असतं की आपण पाहतो की देशामध्ये श्रीमंत गरीब अशी दरी असते. आर्थिक विषमतेतून राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वाटप होत नाही आणि त्यामुळे श्रीमंत आणि गरीब अशा प्रकारची दरी निर्माण होते. म्हणूनच पिगू यांनी म्हटलं होतं की देशाचं राष्ट्रीय उत्पन्नाचं हे समान वाटप झालं पाहिजे, जेणेकरून देशातील आर्थिक विषमता किंवा महत्तम सामाजिक कल्याण त्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि या अनुषंगाने मग नियोजनामध्ये शासन दुर्बल घटकांना विविध प्रकारच्या योजना आणून त्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतं, खर्चाची तरतूद करतं आणि जेणेकरून त्यांनाही विकासाच्या संधी प्राप्त करून त्यांना विकासाच्या मुख्य धारेत आणण्याचं कार्य नियोजनाच्या माध्यमातून शासन करत असतं. यामुळे आपण पाहतो की साधारणपणे आता मानव विकासाच्या बाबतीत आपण पाहतो की म्हणजे मानव विकासाच्या योजनांमधून महत्तम सामाजिक कल्याणही घडून आलेलं आपल्याला दिसून येतं, जेणेकरून आपण पाहतो की जे दुर्बल घटक आहेत त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून करत असतं किंवा तशा प्रकारची तरतूद, आर्थिक तरतूद नियोजनामध्ये केल्या जाते. भारताच्या नियोजनामध्ये सर्वात जास्त तरतूद आपण पाहतो की सामाजिक क्षेत्रासाठी झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून देशातील आर्थिक विषमता आता कमी होत आहे. त्यातून आपण पाहतो की लोकांचं उत्पन्न वाढलं की लोकांच्या गरजा पूर्ण होतात आणि लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की त्याचं सामाजिक कल्याण होत असतं. आणि म्हणून सामाजिक कल्याणाच्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर शासन तशा प्रकारचं नियोजन करतं हे आपल्याला मानता येईल. तर साधारणपणे आर्थिक उद्दिष्टांमध्ये ही 8 मुद्दे किंवा उद्दिष्टे आपणास पाहावयास मिळतात. त्यानंतर मुख्य उद्दिष्टांमध्ये तिसरं उद्दिष्ट आहे सामाजिक उद्दिष्टे, ज्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण राजकीय उद्दिष्ट पाहितले, दुसरं उद्दिष्ट आपण आर्थिक पाहितले. त्यामध्ये 8 मुद्दे वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या 8 मुद्द्याच्या सहाय्याने देशात शासन आर्थिक नियोजन करत असतं. तिसरं आहे सामाजिक उद्दिष्ट. आपण पाहतो की समाजामध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी शासकीय पातळीवर अशा प्रकारे दुर्बल व्यक्तींना त्यांना आधार देण्याचं कार्य शासन करत असतं. त्यांना विकासाच्या संधी निर्माण करण्याचं कार्य शासकीय पातळीवर होत असतं. त्यांच्यामध्ये क्षमता विकसित करण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होत असतात. देशातील सर्व लोकांना आर्थिक संरक्षण मिळाले पाहिजे. उत्पादकाकडून श्रमिकांचे शोषण होता कामा नये. श्रमिकांना वाजवी मजुरी मिळालीच पाहिजे. तसे झाले तर श्रमिकांना किमान विशिष्ट जीवनमान जगता येईल. कित्येकदा कामगारांना काम करीत असताना अपघात होतो, काही प्रसंगी अपंगत्व येते, तर काही वेळा
मृत्यूही ओढावतो. अशा वेळी कामगारांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांना आजारपणाची सुट्टी, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सोयीसवलती मिळाल्या पाहिजेत. बालश्रमिक, स्त्री मजूर यांचाही विशेष सोयीसवलती देणे आवश्यक असते. समाजातील गोरगरीब लोकांकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक असते. बेकारांना बेकारी भत्ता देणे, कामगारांसाठी मुक्त शिक्षण व आरोग्याची सोय करणे इत्यादी गोष्टींचा सामाजिक सुरक्षिततेच्या मध्ये अंतर्भाव होतो. भारताच्या राज्यघटनेत आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. तेव्हा सामाजिक समता निर्माण करणे हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असते किंवा आहे. अशा प्रकारे आपणास भारताच्या नियोजनामधील ही मुख्य उद्दिष्टे आपणास पाहावयास मिळतात. तर साधारणपणे देशामध्ये नियोजनाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला एक अनुकूल स्थिती निर्माण केल्या जाते. नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर केला जातो. लोकांना विकासाच्या संधी निर्माण केल्या जातात. तशा प्रकारचं आपण पाहतो की तशा प्रकारे आर्थिक तरतूद करून शासन विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या योजना असतील, कृषी विकासाच्या योजना असतील, उद्योग विकासाच्या योजना असतील, सेवा क्षेत्राच्या विकासाच्या योजना असतील, या विविध योजनांच्या माध्यमातून शासन खर्च करत असतं आणि या खर्चाच्या माध्यमातून शासनाचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न, अशा प्रकारे आपण पाहतो की देशामध्ये या नियोजनाच्या माध्यमातून लोकांच्या उत्पन्नात वाढ होते किंवा लोकांना त्याचे लाभ होतात आणि आपण पाहतो की त्या लाभामुळे देशाचा विकास घडून येतो. तर अशा प्रकारे देशाच्या आपल्या विशेषतः भारताच्या आर्थिक नियोजनाची ही काही महत्त्वाची उद्दिष्टे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.